उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जॅकेट हे चांगलंच चर्चेमध्ये आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये पाहायला मिळाले। या गुलाबी जॅकेटवरून राजकारण सुरू झालेलं आहे। अजितदादा रोज गुलाबी जॅकेट घालतायत, यामागचं राज्याचं राजकारण गुलाबी करण्याचा हेतू दिसतोय। पण तसं होणार नाही असं सांगतानाच जॅकेट घालून राजकारण होत नसतं असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावलेला आहे। तर लोकसभेला त्यांची टीका विजय वडेट्टीवारांनी केलेली आहे। सोबतच अजितदादांवरती नाना पटोलेंनी सुद्धा निशाणा साधलेला आहे। नाही तो कुठलाही रंग वापरू दे, लोकसभेमध्ये एवढी लाल झाली आहे त्यामुळे त्यांनी लाल रंग वापरला तर बरा, पिवळा वापरा, हिरवा वापरा, निळा वापरा, लाल वापरा, काही फरक पडत नाही। गुलाबी वापरा, काही फरक पडत नाही। गुलाबी रंग रंगाने काही फरक पडत नाही। गुलाबी रंग किंवा भगवा रंग किंवा तिरंगा रंग हा काही होत नाही। आखरी माणसाचा विचार जो असते ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचा असला पाहिजे, हाच या फ्लॅगचा मागचा उद्देश असतो आणि हेच आम्ही समजतो। त्यामुळे आमचा तिरंगा जो आहे त्याचा उद्देश एकदम क्लिअर आहे, देशहिताचा आहे। त्यामुळे दुसरे कोण काय रंग बदलवतात त्याच्याकडे लक्ष करण्याचं काही कारण नाही। अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं। मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा। मला व्यक्ती स्वातंत्र्य, तू जसा आज हिरवा शर्ट घालून आला, मी विचारलं का तू हिरवा का घातला? यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले, मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना। आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो। असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे, कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे, असं तर काही केलं नाही।